श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. मागील 37व्या भागामध्ये स्वामींनी आपल्या शिष्यांना गुरुचं महत्व काय आहे गोष्टी रूपांमध्ये सांगितलं. तर आता आपण पाहूया भाग 38. एक गाव होतं. त्या राज्याचा राजा अतिशय सद्गुणी होता. हे राज्य चालवणं, राज्य विस्तार करणं, ह्या गोष्टी तो खूप यशस्वी झाला होता त्यामध्ये. आणि तो ह्या गोष्टी करत करत थोडक्यात त्याला ह्या गोष्टींचा आता वीट आला होता. त्याला अध्यात्माचं वेड लागलं. ईश्वराला शोधायचा त्याला ध्यास लागला. मग त्यांनी आपल्या गुरुला बोलवलं आणि त्यांना सांगितलं, मला तर हे राज्य वगैरे काही नको आहे. मला फक्त ईश्वराचं नाव घ्यायचंय. मला हे सगळं राज्य सोडायचंय. परिस्थिती अशी आहे की माझा मुलगा अजून लहान आहे. मला काहीच मोह माया आता राहिलेली नाही. पत्नीला सुद्धा मी राज्य मला द्यायचं नाही. परंतु जो गुणी आहे, राजा बनण्यासाठी जो लायक आहे, अशा व्यक्तींना मला हे राज्य सोपवायचं आहे. तर तुम्ही राज्यामध्ये जाऊन असा व्यक्ती शोधून आणा. स्वामी भक्तांनो, त्या राजानं सुद्धा गुरु केला होता. गुरूंचे उपदेश कसे हितकारी असतात हे ऐका. गुरु शोधतो सगळीकडे. राजाचं राज्यपद कोण घेणार, कोण राजा बनणार, एकही व्यक्ती त्यांना लायक मिळत नाही. दरबारी येतात, काहीच बोलत नाही. मग राजा गुरूंना बोलवतात. गुरुवर्य, गुरुजी, काय झाले? मला अध्यात्माचं वेध लागलेलं आहे. मला इथून जायचंय. मला नामस्मरण करायचंय. मला इथून मुक्ती द्या. मला हे नकोय सगळं राज्य सांभाळायचं, वर काहीच नकोय. मग गुरुजी म्हणतात, मी तुमचा गुरु आहे, काम करा, हे राज्य मलाच द्या. माझ्या इतका लायक आणि विश्वासू व्यक्ती कोणी असू शकत नाही. तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे ना? राजा म्हणतात, काय म्हणता गुरुजी, काय म्हणता गुरुवर्य? या क्षणाला मी माझं राज्य, संपूर्ण राज्य, त्याची संपत्ती मी तुम्हाला दिलं. मी आता उद्यापासून इथून कुठेतरी लांब ईश्वर शोधण्यासाठी निघतो. दुसऱ्या दिवशी पहाटे राजा आपल्या जो राजाचा खजाना असतो त्या ठिकाणी जातात. एक ठराविक द्रव्य जे त्यांना प्रवासासाठी लागणार आहे ते घेतात. गुरु त्या ठिकाणी येतात. थांबा राजा, काय करताय तुम्ही?
काय नाही, मी तर हे राज्य तुम्हाला दिलं, मी सोडून चाललोय मी. मग हे काय घेतलंय तुम्ही? तुम्ही मला संपूर्ण राज्य तुम्ही मला सुपूर्त केलंय. मग हे तुम्ही काय घेऊन जाता? मला फक्त प्रवासासाठी लागणार नाही. आता ह्या द्रव्यावर तुमचा काहीही अधिकार नाही. तुम्ही निघू शकता. मग राजा पुढे समस्या निर्माण झाली. सोबत जर द्रव्य नसेल तर ते कसे प्रवास करणार? ते चिंतेमध्ये पडतात. गुरुंना आपल्या शिष्याचं ते केविलवाणी रूप समस्या त्यांना समजली. मग राजाजी, आता तुम्ही काय करणार? काय नाही, ह्या राज्यामध्येच एक नोकरी पाहतो. नोकरीमधून जे द्रव्य मिळेल मला ते घेऊन मी प्रस्थान करतो. कुठे नोकरी करणार? तुम्ही राजा आहात, तुम्हाला नोकरी कोण देणार? म्हणे कुठेही जाईन मी, वेश बदलून जाईन, नोकरी करेन. गुरु म्हणतात, एक काम करा, तुम्ही माझ्याकडेच नोकरी करा. राजा म्हणतात, गुरु तुम्ही जे सांगाल, जी नोकरी द्याल ती मी नोकरी करेन. हो, प्रश्नच नाही. मग गुरु त्यांना म्हणतात, माझ्याकडून तुम्ही आता हे जे राज्य आहे ते तुम्ही सांभाळायचं. राजा मी असेन, पण सांभाळणारे तुम्ही असाल. तर राजा गुरुजींच्या या आज्ञेला होकार देतात आणि ते राज्य सांभाळायला सुरुवात करतात. एकीकडे राजाचं आध्यात्मिक ईश्वर नाम जप, ईश्वराला मी कुठे शोधू, अध्यात्मामध्ये मी ईश्वराला कुठे पाहू, या ठिकाणी त्यांचं पूर्ण लक्ष लागलेलं असतंय. आणि एकीकडे आपली नोकरी, राज्याची जी जबाबदारी आहे ते नोकरी म्हणून करतात. तर स्वामी भक्तांनो, 1 वर्ष 2 वर्ष निघून जातात. राजा एकीकडे नोकरी आणि एकीकडे अध्यात्म दोन्हींची सांगड घालतात आणि त्यामध्ये ते रममाण होतात. गुरूंचं त्या ठिकाणी पदार्पण होतं. राजाला म्हणतात, राजा कसं काय चाललंय तुमचं राज्य? गुरु, खूप छान चाललंय, मी अध्यात्मामध्ये पूर्ण रमून गेलो. त्यांना विसर पडतो मी राज्य सांभाळतो. त्या नोकरीचाही त्यांना अतिशय, ती नोकरी जे करतात ते अगदी मनापासून नोकरी करतात. पण सर्वात महत्वाचं अध्यात्मामध्ये ते संपूर्ण लीन होतात. स्वामी समर्थ भक्तांनो, ह्या कथेमधला बोध काय आहे? राजाने निस्वार्थीपणे अतिशय मन लावून अध्यात्माला आपलंसं केलं. ईश्वर चरणाशी ते विलीन झाले, ईश्वर नामाशी ते विलीन झाले, ईश्वर नाम घेत राहिले. त्यासोबत त्यांनी आपली नोकरी केली. म्हणजे त्या राजाचा दृष्टिकोन बदलला, कामामध्ये दृष्टिकोन बदलला. स्वामी भक्तांनो, आपल्याला ह्या जीवनामध्ये हेच करायचंय. आपला करता करविता स्वामी आहेत. आपल्याला फक्त नोकरी करायची आहे. सर्व काही स्वामींवर सोपवायचं आपल्याला. स्वामी आपला चरितार्थ चालवणार, आपल्याला फक्त त्यांचं नाम घेत राहायचंय आणि आपलं कर्तव्य, आपली नोकरी करीत राहायचंय. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ.